या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तेज तुफान न्यूज चॅनलसाठी एका अत्यंत दुःखद ब्रेकिंग न्यूज हाती येत आहे। दूध टँकरने उडवलेल्या अपघातातील 2 गंभीर मुलांपैकी कार्तिक दिवटे हा गतप्राण झाला आहे। त्याच्यावर लोकमान्य हॉस्पिटल मनसर येथे उपचार सुरू होते। मनसरच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयात जात असताना 2 महाविद्यालयीन युवकांना दूध टँकरने चिरडल्यामुळे त्यातील दोघे अत्यंत गंभीर होते। ते दोघे 11वी मध्ये शिक्षण घेत होते। भाग्यलक्ष्मीकडे जाणारा जो अंडरपास आहे तेथून एक सर्व्हिस रोड कळमच्या दिशेने येतो। त्या बाजूने अत्यंत भारधाव येणारा जगवार नानाचा उल्लेख असलेला दूध टँकरने महामार्गाकडे वळण्यासाठी उजव्या बाजूने जागेवर टर्न मारला। त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीकडे लक्ष दिले नाही व वळला असता कळमकडून मनसरच्या अंडरपासकडे डाव्या बाजूने म्हणजेच गटारावर प्लास्टर केलेल्या बाजूने दक्षिणकडे चाललेल्या 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला MS-17 CV 5756 या टँकरने जोरदार धडक दिली व टँकरने शाईन MS-14 GP 9356 या दुचाकीला 15 फूट फरफटत नेले। त्यामध्ये दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते। सदर या दूध टँकरने धडक दिल्यामुळे 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। त्यातील एकाचे नाव रोहित चिमटे राहणार आंबेहातबीज जुन्नर, तर दुसरा जुन्नर कुकडी वसाहत येथील कार्तिक दिवटे दोघे जखमी होते। त्यापैकी रोहित चिमटे हा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये गेलेला आहे। 2 दिवस झाले त्याने डोळे उघडलेले नाहीत। त्याला उपचारासाठी पैशांची सुद्धा अडचण आहे। हॉस्पिटल प्रशासनाशी आम्ही बोललो असता आज मुख्यमंत्री निधीमधून निधी मागून त्याचं ऑपरेशन जर पेशंटने उपचारासाठी दाद दिली तर करणार आहोत असे सांगितले आहे। अशा ठिकाणी महामार्गाच्या बाजूने महामार्गावर वळण्यासाठी सर्व्हिस रोडवरून महामार्गाकडे गाड्या वळण्यासाठी जो 400 फुटाचा स्पेस ठेवलेला आहे त्या ठिकाणी गरज नसताना हा स्पेस ठेवलेला आहे। त्या ठिकाणी ताबडतोब रेलिंग ब्लॉक बसवण्यात यावे, तो रोड बंद करावा अशी मागणी डॉक्टर सुहास कहडणे व जनसेवा संघटनेने केली आहे। सदर मागणी पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 चे उपअभियंता दिलीप शिंदे यांनी मान्य करून एका दिवसामध्ये ताबडतोब तो मोकळा असलेला स्पेस जो महामार्गाकडे वळतो तो बंद करण्यात येईल याची हमी दिली। याच ठिकाणी नांदूर येथील रोहित पोखरकर याचा सुद्धा मृत्यू 5 महिन्यापूर्वी झाला होता। सदर पांजरापळूच्या अगोदरचा जो मोकळा स्पेस असलेला उपरस्ता आहे, उपरस्ता व महामार्ग या दोन्हीच्या मध्ये डिव्हायडर टाकण्यात यावे किंवा रेलिंग बसवण्यात यावी अशी मागणी वारंवार होत होती। ती आज NHSच्या प्रशासनाने मान्य केली आहे। दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना सिद्धी हॉस्पिटल मनसर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेले होते। त्यापैकी रोहित चिमटे याची प्रकृती गंभीर आहे व कार्तिक दिवटे यांचा मृत्यू झाला आहे। त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। मनसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व महामार्ग पोलीस हे वेळेत त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी दुधाचा टँकर पोलीस स्टेशनला नेला, त्यामुळे परिस्थिती चिघळू शकली नाही। त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा केला, परंतु जखमी व मृत मुलांचे नातेवाईक तक्रार दिली नाही। अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती API श्रीकांत कंकाळ यांनी दिली। आज कोणी तक्रारीसाठी आले नाही तर पोलीस तक्रार दाखल करतील अशी माहिती मिळत आहे। सदर दूध टँकर हे एक भाग्यलक्ष्मीच्या बोगद्याकडून अतिवेगात नेहमीच येतात। त्यांचा वेगावर नियंत्रण नसतं असं अनेक लोकांनी सांगितलं आहे। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफा न्यूज चॅनल मनसर, आंबेगाव, पुणे। आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।